मीन राशी. उद्या मिळणारे गुप्त संकेत दुर्लक्ष करू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात काही क्षण असे येतात जे सुरुवातीला साधे वाटतात, पण नंतर कळतं की तोच क्षण आपल्या आयुष्याचा मोठा वळण होता. मीन राशीच्या काही लोकांसाठी उद्याचा दिवस तसाच असू शकतो. कदाचित उद्या तुम्हाला एखादा अचानक संकेत मिळेल, कदाचित एखादी जुनी समस्या अचानक सुटेल, किंवा कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी नियती आधी संकेत देते आणि नंतर बदल घडवते. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उद्याच्या दिवशी मीन राशीसाठी ग्रहांची स्थिती एक महत्त्वाचा संदेश देत आहे. आणि स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला संकटातही मार्ग सापडतो. म्हणून व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आता पाहूया मीन राशीसाठी उद्याचा दिवस कसा असणार आहे. स्वामी समर्थांचे हे शब्द जेव्हा एखाद्या भक्ताच्या मनात उतरतात, तेव्हा कितीही मोठं संकट असलं तरी मनात एक वेगळी शक्ती निर्माण होते. उद्याचा दिवस काही लोकांसाठी साधा नसणार आहे. काही मीन राशीच्या लोकांना अचानक एखादा संकेत मिळू शकतो, काहींना एक मोठी संधी मिळू शकते, तर काहींना एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा स्वामी सुविचार: श्रद्धा आणि धैर्य असेल तर नियतीही मार्ग बदलते. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पंचांग आणि दिवसाची ऊर्जा. उद्याच्या दिवसाचं पंचांग पाहिलं तर ग्रहांची स्थिती मीन राशीसाठी संधी देणारी, पण थोडी सावध राहण्याचा संकेत देणारी आहे. शुभ वेळ: सकाळी किंवा सायंकाळी 7 ते 8:45. या वेळेत जर तुम्ही 2 ते 5 मिनिटे शांत बसून स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर दिवसातील अडथळे कमी होऊ शकतात. ज्योतिष सांगतं, ग्रह परिस्थिती निर्माण करतात, पण श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाचं भविष्य घडवतात. नंबर 4. करिअर आणि व्यवसाय. मीन राशीच्या लोकांसाठी उद्या कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या हालचाली दिसू शकतात. ज्या लोकांनी खूप मेहनत केली आहे पण अजूनपर्यंत त्याचं फळ मिळालं नाही, त्यांना उद्या एखादा सकारात्मक संकेत मिळू शकतो. काही लोकांसाठी वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतं, नवीन जबाबदारी मिळू शकते, एखादा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उद्या नवीन ग्राहक किंवा नवीन कल्पना मिळण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी अतिघाईत निर्णय घेणं टाळा. कधीकधी जीवन आपल्याला संधी देतं, पण योग्य वेळेची वाट पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामींचा संदेश: धीर धरा, योग्य वेळ येतेच. नंबर 5. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत उद्या मिश्र पण आशादायक संकेत दिसत आहेत. काही मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो, एखादी आर्थिक संधी मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळणं खूप गरजेचं आहे. काही वेळा पैसा येतो पण योग्य नियोजन नसल्यामुळे टिकत नाही. जर तुम्ही उद्या आर्थिक निर्णय घेत असाल तर थोडा विचार करूनच घ्या. नंबर 6. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत उद्या मोठी समस्या दिसत नाही, पण काही लोकांना थकवा, झोपेची कमतरता, मानसिक ताण असं जाणवू शकतं. आजकालच्या धावापळीच्या आयुष्यात मनावर ताण येणं स्वाभाविक आहे. स्वामींचा एक छोटासा उपाय: सकाळी उठल्यावर 2 मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ 21 वेळा म्हणा. हे केल्याने मन शांत होईल. नंबर 7. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबाच्या बाबतीत उद्या भावनिक क्षण येऊ शकतात. काही लोकांसाठी घरात आनंदाची बातमी मिळू शकते, एखाद्या व्यक्तीसोबतचा गैरसमज दूर होऊ शकतो, जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार नातेसंबंध तोडतो. कधीकधी एक छोटासा शब्दही मोठा बदल घडवू शकतो. स्वामींचा संदेश: प्रेम आणि समजूतदारपणा हेच नात्याचं खरे बळ आहे. नंबर 8. विद्यार्थी.
विद्यार्थ्यांसाठी उद्या अभ्यासात थोडं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. छोटासा उपाय: अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थांचं नाव 5 वेळा म्हणा. हे केल्याने मन स्थिर होईल. नंबर 9. शुभ रंग आणि शुभ अंक. उद्याचा तुमच्यासाठी शुभ रंग निळा. हा रंग शांतता, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देतो. शक्य असेल तर उद्या निळ्या रंगाचे कपडे, निळा रुमाल किंवा निळ्या रंगाची एखादी वस्तू जवळ ठेवा. शुभ अंक 3. हा अंक उद्या काही बाबतीत तुम्हाला सकारात्मक संकेत देऊ शकतो. नंबर 10. स्वामींचा महाउपाय. संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर शांत बसून 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मनातली एक इच्छा स्वामींना सांगा. भक्तिभावाने केलेली प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात. एक छोटासा स्वामी संकेत. काही मीन राशीच्या लोकांना उद्या अचानक एखादा संकेत मिळू शकतो. तो एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून, एखाद्या फोन कॉलातून किंवा एखाद्या लहानशा घटनेतूनही मिळू शकतो. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा नियती मोठे बदल छोट्या संकेतांमधूनच सांगते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मीन राशीसाठी पुढील 7 दिवसात घडणारी एक मोठी घटना, जी तुमचं नशीब बदलू शकते. मीन राशीच्या काही लोकांना उद्या एक छोटासा पण महत्त्वाचा संकेत मिळू शकतो. तो संकेत कधीकधी खूप साध्या स्वरूपात येतो. एखाद्या व्यक्तीचा फोन कॉल, एखादी अचानक भेट किंवा एखादी छोटी घटना. सुरुवातीला ती गोष्ट फारशी महत्त्वाची वाटत नाही, पण नंतर लक्षात येतं की तोच क्षण जीवनात बदल घडवून आणणारा होता. म्हणून उद्याच्या दिवशी तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे थोडं लक्ष ठेवा. काही वेळा नियती आपल्याला आधी संकेत देते, आणि जर आपण त्या संकेताकडे लक्ष दिलं तर पुढचा मार्ग सोपा होतो. विश्वास ठेवा, मनातली भीती कमी होईल आणि परिस्थितीही हळूहळू बदलायला लागेल. स्वामी संदेश. स्वामी समर्थांच्या जीवनात एक गोष्ट वारंवार दिसते. स्वामी कधीही भक्ताला निराश करत नाहीत. ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो, त्याच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी शेवटी मार्ग नक्की सापडतो. म्हणून उद्याच्या दिवशी कोणतीही समस्या आली तरी घाबरू नका. फक्त मनात एकदा स्वामींचं नाव घ्या. शेवटचा संवाद: जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. व्यक्तीच्या कुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात. वैयक्तिक निर्णयांसाठी आपल्या तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला आवर्जून घ्यावा. हे एक सामान्य मार्गदर्शन आहे. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण आलेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.